मठाने साजरे केलं मठाजवळ आणि त्यानिमित्त महाशिवरात्री होता. बरेच लोक ते चलवादी हे आमच्या चलवादी समाजाला कधीच न खाली पडणार देण्यासाठी सदैव खंबीरपणे उभं राहतील. एवढे बोलून मी 2 शब्द थांबवतो. आणि तुमचे जे काही पुढे जाण्याची इच्छा असेल डेपुटी चरणी आणि आईवल चरणी लोकांमध्ये तुमची प्रार्थना करतो. वाढदिवसा दिवशी मॅरेजचा प्रथम शुभेच्छा. आठ निंबाड शेषा दादा एवढा काय सुरुवात आहे तरी मनोज चलवादी आपल्या वस्तीतला एकुलता एक असं वाटतंय की कुठल्याही गोष्टीसाठी चांगला असू दे वाईट असू दे कुठल्याही कार्यक्रमासाठी नाही तर वाईट गोष्टीसाठी सगळ्यात पुढं मनोज चलवादीसारखं कोणीच आतापर्यंत कुठं बघितलं आपल्या वस्तीमध्ये कोणीच नव्हतं. पण हे पाठिंबा आपल्याला सर्व गोष्टीसाठी देतो आणि हेच पाठिंबा आपल्यासोबत पण राहायला पाहिजे आणि आपण पण त्यांना सहकार्य करायला पाहिजे सगळ्या गोष्टीमध्ये. तर हेच प्रार्थना करतो की त्याचं कुठल्याही गोष्टी कुठल्याही इच्छा जे पण आहे पुढे जाण्याची सगळ्या गोष्टी त्याचे पूर्ण व्हावे एवढं बोलू. कारण त्यांना पुढाकार घेऊन सहकार्य केलं ना सगळ्या आपल्या कामा असू दे आपल्या गरजू असू दे सगळं पुढं आपल्या सगळं बागून जाईल. त्यासाठी आपण सगळं सहकार्य केलं ना पुढं आपला माणूस पुढं जाऊ शकतो. एवढंच मी त्यांचा विनंती करतो. धन्यवाद मामा. चांगला शुभेच्छा. वाढदिवस निमित्त आलेल्या सर्व सीएम मित्र परिवार सिद्धार्थ बौद्ध सामाजिक संस्थेचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी वाढदिवसाला वेळेत वेळ काढून आल्याबद्दल त्यांना एक फोन केला तरी त्यांनी कुठल्याही सिटीत कुठल्या कानाकोपऱ्याला असलं तरी त्याने आपले वेळात वेळ काढून आपल्या गोरगरिबां सेवेसाठी अहोरात्र उपस्थित असलेले आपले मनोजभाई चलवादी यांच्या वाढदिवस निमित्त त्यांना सामाजिक कार्य व आपल्या कौटुंबिक आयुष्यामध्ये त्यांच्या भरभराटी जाऊन आपल्या मित्र कंपनीचे असेच सहकारी लाभो आपल्या वस्तीतील सर्व महिला सर्वांचे त्यांना आशीर्वाद लाभो असे मी बुद्धचरणी प्रार्थना करतो की पुढील भावी त्यांचे वाटचाली त्यांची इच्छा आकांक्षा पूर्ण ही बुद्धचरणी प्रार्थना करून सिद्धार्थ बौद्ध सामाजिक संस्थेच्या वतीने व सीएम बौद्ध सामाजिक संस्थेचे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यामध्ये 2 महत्त्वाचे लोक होते. त्याच्यामध्ये एक JP खोब्रागडे आणि आपण बोलतो की राजा ढाले हे त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं स्कॉलरशिप म्हणण्यापेक्षा त्यांना सपोर्ट करून फॉरेन युनिव्हर्सिटीमधून शिकवायला लावले होते. तर बाबासाहेब त्याच्यामध्ये फक्त दोनच विद्यार्थी असे होते जे बाबासाहेबांच्या विचाराशी प्रेरित होऊन काम करत होते. बाकीच्या विद्यार्थ्यांना बाबासाहेब म्हणतात की हे शिकलेले विद्यार्थी मला धोका दिलेला आहे. एक शिकलेल्या विद्यार्थ्याला आणि एक जॉब करणं चांगलं एक वेल एज्युकेटेड माणसाला लाजवेल असं CMचं काम आहे. त्याबरोबर आपल्या वस्तीमध्ये काही नेते आहेत असे नेते म्हणण्यापेक्षा त्यांच्यासोबत असणारे व नेते आहेत जसं दिनेश चलवादी असू दे तर नाव का शरणू करते त्यांचं असं काम आहे. तर मला असं वाटतं की आपण हर वेळेस बाबासाहेबांच्या विचाराशी प्रेरित होऊन वस्तीमध्ये येऊन काम करायला पाहिजे. तुम्ही शिका काही शिका त्याला काही अर्थ नाही. जोपर्यंत तुम्ही वस्तीमध्ये येऊन बाबासाहेबांच्या विचाराशी काम करत नाही तोचपर्यंत तुम्हाला काहीच व्हॅल्यू नाही वस्तीमध्ये. मला असं वाटतं CMच्या बर्थडेचा निमित्त सांगून मी गोष्ट सांगितलं आहे आणि शेवटी सिद्धार्थ बौद्ध तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि CM बौद्ध तरुण मंडळाचे सर्व आमचे सर्व बंधुमित्र मंडळे आज जमला जाता. मेन म्हणजे विशेष म्हणजे 9 मार्च काल म्हणजे 8 मार्च महिला दिन होतं. आज 9 मार्च आमचं एक लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे एक 8 मार्च म्हणजे महिला दिन 9 मार्च म्हणजे मनोज चलवादी यांचा वाढदिवस. मनोज चलवादी म्हणण्यापेक्षा चलवादी समाज म्हणण्यापेक्षा बी काय एक 7 वर्षापर्यंत ते पूर्ण बुधवारपेठपर्यंत सगळं नावाजलेली गोष्ट कुठं पण नाव सांगितलं तर एकच नाव लक्षात येते की काय ठीक आहे कोण आहे काय मला मनोज चलवादी सांगितलं सगळं ओळखतं की बा हा असा आहे. फक्त नावाने न ओळखता त्यांचं त्या गोष्टी त्यांचे काय उद्देश आहे ह्या गोष्टी सगळ्यांना काय माहिती आहे. आजपर्यंत म्हणजे नेता म्हणणारे भरपूर काय झाले ते प्रथमतः बुधवारपेठ म्हणा जिथे आपला समाज आहे जो बॅकवर्ड क्लास आहे तिथं भरपूर प्रमाणात काही गोष्टी समाजात म्हणजे काय नेता येतात म्हणजे गल्लीबोळात प्रत्येक नेत्यामध्ये येतात. पण त्यांच्या प्रत्येकाच्या गोष्टीत कसं एक डाग उत्पन्न निर्माण होतो की कसं नेता झाला काय लोकांचा पाठिंबा भेटला सपोर्ट भेटला की ह्या गोष्टी करायचं त्या गोष्टी करायचं अमक्या तमक्या म्हणा काय गोष्टी म्हणा म्हणजे लाच पुस्तक म्हणा ह्यांच्याकडनं खंडणी मागण्याच्या गोष्टी म्हणा ह्यांच्याकडनं लाच घेण्याचा प्रयत्न करणं पण अशा गोष्टी न करता म्हणा पण निर्मळ स्वच्छ आणि कोणत्या गोष्टीप्रमाणे त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे
तो पूर्ण शुद्ध आहे हे आजपर्यंत आम्हाला तर दिसलेलं आहे. मग असं जर राहायला पाहिजे. म्हणजे कुठं कोणत्या प्रकारचं इव्हन म्हणजे काही झाले असेल म्हणजे काही प्रमाणात म्हणजे यंग जनरेशन पिढीत म्हणजे ते भांडण तंटा जे असेल ते प्रत्येकाच्या वयानुसार होत आहे, त्या काळानुसार होत आहे, त्या गोष्टीला माफी आहे. पण तसं न होण्यापेक्षा म्हणजे कोणत्याही प्रकारचं चलवदे नावाचं समाजाचं नाव खराब करण्यापेक्षा असं कोणत्याही प्रकारचं त्यांनी कुठं काय केलं नाही ते म्हणजे येणारे यवन पिढी म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आज जंगलात कोणत्याही प्रकारचा वाघ राहिला तर बी तो उद्या कुठं ना कुठं तर कोणत्या ना कोणत्या गोष्टी तो कुठं थांबवू शकतो. नवीन पुढे कुठं ना कुठं वाघ जन्माला येतो, निर्माण होतो, जंगलाचा राजा होतो. ह्या गोष्टी शिकण्यासारख्या भरपूर काय आहे की कोणत्याही प्रकारचं चारित्र्य हे करण्यापेक्षा आपल्यावर कोणत्याही प्रकारचं निर्मूलन आणण्यापेक्षा म्हणजे त्यात भरपूर प्रमाणात आलं ते स्त्री बाबतीत म्हणा, काही बाबतीत म्हणजे काही म्हणजे एक प्रकार भ्रष्टाचाराच्या बाबतीत म्हणा, इथं कोणत्या प्रकारचे होते हा माणूस इथं पैसा खाऊन हे काय गोष्टी केल्या म्हणा, ह्या गोष्टी करण्यापेक्षा बी इथले येणाऱ्या पिढीच्या बाबतीत इथं चालू असणार सगळ्यांच्या पोरांच्या बाबतीत या गोष्टी करण्यापेक्षा त्या गोष्टी विचार करा की आपण एकच संघ आहे, एकच परिवार आहे की चलवादी परिवार. आज माझ्यावर नाव शिंतळ ओढलं तर ते तुमच्या नावावर येणार की आडनाव एकच आहे चलवादी म्हणण्यापेक्षा. तर कृपया करून कोणत्याही प्रकारचं कोणीही माणूस राहू दे, आज मनोज राहू दे, दिनेश राहू दे, शरणगाव राहू दे, शरणमामा राहू दे, नागेश चलवादी राहू दे, सगळेच राहू दे, या जमलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना एकच सांगू शकतो कोणत्याही प्रकारचं काम करताना आपण एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपण एकच परिवार आहे, आपल्या मागे एकच नाव आहे चलवादी. या गोष्टीचा विचार करून कोणत्याही गोष्टीचा पण पुढाकार घ्यावा आणि कोणत्याही प्रकारचं असं नाव खराब करणार, पण जिथं नाव नाही झालं तर पण खराब तर करू नका. एवढं मला अपेक्षा आहे की आपल्या घरात जे चटणी भाकर खाऊन समाधानी राहा, पण मोठ्या गोष्टी मोठ्या वडाई गोष्टी कुठं अजिबात करू नका. जे आपल्या घरात आहे तेच आपण चार चौघात दाखवलं पाहिजे. आज इथं आहे उद्या तिथं नाही. राहिलं गोष्ट मनाच्या वरती सांगण्यापेक्षा कोणत्याही कार्यक्षेत्रात आणि कोणत्याही सगळ्याकडे धाडपडीचं कार्यकर्त्याचं नेतृत्व आहे आणि कोणत्या वेळेस स्वच्छ निर्माण आज इथं आला तिथं आला त्या गोष्टीला तो येतो, पाठीमध्ये तो सगळं काय गोष्टी करतो. ह्या गोष्टी बनण्यापेक्षा आमचं जर आता ही चालू पिढी आहे, येणारी जे न्यू जनरेशन पिढी ह्या गोष्टी पुढे आल्या पाहिजे. राहिलं गोष्ट स्थानिक स्वराज्य संस्थेचं सध्याला निवडणूक होत नाही तर सध्या थांबल्या तरी बी गोष्टी करा ना. दिनेश चलवदे राहू दे, मनोज चलवदे यांनी या गोष्टीचा विचार न करता स्वतः स्वबळाने कोणी करायला दोघातलं सहमत्व काही दूर करून दोघं पण थांबून इथं चलवदे समाज जे आपलं होईल 10 मतं का पडेना पण आपण थांबायला पाहिजे. आपलं काय ताकद दाखवला पाहिजे. संपलं गोष्टी विषय संपलं क्लोज. आपलं 10 मत करायला का पडेना, कोण कुठला का मायकल राजू कोण करणार, कोण कुठल्या दुसऱ्या गल्लीतले येऊन आपले अधिकार आपले 10 मत का पडेना. आपण मामा तू बोल काय या गोष्टीत तू समाधानाला सांग. हा या गोष्टीत सगळ्या गोष्टी समाधान 10 मत का पडेना दोघांमधले कोणी करायना, पण असं नाही मी भरतो तो भरतो या गोष्टीतले दुजावा करून एक जण का 10 मत का पडेना. गेल्या वर्षी त्यांचे मातोश्री होते, या गोष्टीचं दुःख त्यांच्या मनात अजून पण आहे, खंतखंत आहे. या गोष्टी विसरू ना. पुढे येणारी गोष्टी कसं जाईल कसं सांभाळता येईल, कारण या घरचा पुरुष शनीच आहे. या गोष्टी सगळ्या गोष्टी पुढे जाऊन समाजाला पुढे घेऊन चालू समाजाला पुढे घेऊन जाऊन असं पुढे जायला पाहिजे असं बुद्धाचरण प्रार्थना करतो. माझ्या शब्द त्यासाठी जपणाऱ्या समस्त महापुरुषांना आणि परकीय आक्रमणाविरुद्ध त्यांच्या विरुद्ध लढाई करून भारत देशाला स्वराज्य मिळवून देणाऱ्या सर्व महापुरुषांना वंदन करतो आणि त्या महापुरुषांना आदर्श मानून आपल्या आयुष्य पुढे रेटणाऱ्या आणि असे आपल्या मनोज भैया चलवादी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण येथे समस्त मित्रपरिवार आणि विभागातील सर्व नागरिक उपस्थित आहोत. त्यांच्याबद्दल सांगण्यासारखं भरपूर काय आहे, जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे. पण आपल्याला आता वाढदिवस बाहेर साजरा करत असताना भरपूर वेळ बाहेर लागल्यामुळं आपल्या विभागात येऊन वाढदिवस साजरा करण्यासाठी खूप वेळ झालेला आहे. त्यामुळं अजून 10-15 मिनिटांनी 12चा क्रॉस करतो. त्यामुळे मग 12चा आपल्याला वाढदिवस साजरा करायचा असल्यामुळे मी अगदी थोडक्यातच बोलून माझं भाषण संपवण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्याबद्दल मनोगत थोडक्यात व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. त्यांना अगदी विद्यार्थी दशेपासून सामाजिक कार्याने आपल्या चळवळीचा आणि महापुरुषांचा विचारावर चालण्याचं त्यांचं ध्येय आहे आणि त्या ध्येयानुसार ते आतापर्यंत चालत आलेले आहेत. समाजात कुठल्याही अडचण असू दे, वाईट घटना असू दे किंवा सुखाची घटना असू दे, प्रत्येकांच्या
असं असं एक व्यक्ती नसेल की त्यांच्या अडचणीत आणि त्यांच्या सुखात गेलेलं नसेल, त्या गेलेलं नसेल. त्यामुळं अशा व्यक्ती आपल्या वसाहतीत आणि आपल्या परिवारामध्ये असल्यामुळं आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभंच आहोत. आपण काय कधीही असू, त्यामुळे यापुढे उभे राहावे आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आणि सामाजिक जीवनासाठी आणि जे काय क्षेत्रात ते प्रयत्न करत आहेत त्या सर्व क्षेत्रात त्यांना यश मिळावं आणि त्या सर्व क्षेत्रात त्यांनी उंच शिखरापर्यंत पोहोचावं अशी आम्हाला आमच्या सर्वांची इच्छा आहे. आमच्या सर्वांची सदिच्छा सुद्धा तुमच्या पाठीशी आहे. आणि तुमच्या वाढदिवसाच्या पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला उदंड आयुष्याने निरोगी आणि यशस्वी आयुष्य लाभो ही सर्वांतर्फे सदिच्छा व्यक्त करतो. आज आमचे मोठे बंधू सीएम बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक मनोजभाई चलवादी यांना प्रथमतः वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर एक गोष्ट अभिमान आपल्या सर्व चलवादी फॅमिलीसाठी एक अभिमानासारखी गोष्ट केलेली आहे की बाबा एक 20 वर्ष खंडित पडलेला मिरवणुकीचा गाडा आपण या विभागातनं पूर्ण सेटलमेंट असू दे, रामाडे असू दे, भूषणनगर असू दे, हिरण वस्ती असू दे, मोदीमध्ये असू दे, विजापूर नाक्यापासून असू दे, या एवढ्यामधनं एक पण गाडी आपल्या इकडनं जात नव्हता. आपल्या इकडनं एक गाडी जात आहे, एक प्राऊड वाटत आहे आणि एक अभिमानसारखा गोष्ट वाटत आहे. चलवादी फॅमिली म्हणजे आपलं आणि कुठं पण जाऊ दे, मला म्हणण्यापेक्षा आपण कोण पण एक आडनाव सांगितलं चलवादी, पहिला शब्द निघतंय की कुणाच्या तोंडून मनोज चलवादी कोण आहेत तुमचे. अजून सांगण्यासारखं भरपूर आहे, टाइम जास्त झाल्यामुळं इथंच त्यांचं जे सुरुवात आहे एकदम स्टुडंटपासून ते आत्तापर्यंतचं संघर्षाचा काळ झाला. एक फक्त म्हटलं तर त्यांचं कुठं चुकतंय ते पण म्हणजे सांगणं गरजेचं आहे. का म्हणजे वीक पॉईंट आपल्याला कळाल्याशिवाय पुढं जाऊ शकत नाही. त्यांचा चुकीचा एक निर्णय म्हटलं तर ते नियोजन करत नाही. फर्स्ट कोणतं पण काम राहू ते नियोजन गरजेचं असतं. उदाहरणार्थ म्हटलं तर त्याचा अनुभव आवीला जास्त आहे आपल्यातला. त्याने फोन केला की 5 मिनिट म्हणतात. त्यांचं 5 मिनिट किती वेळ असतं बाबा? अर्धा तास. शक्यतो ते नियोजन करावे जेणेकरून तुमचे कामं लवकर होतात. एक काळ होता जेव्हा 2012चं एक म्हणजे दरवेळेस सांगा असं काय वाटतं माहिती आहे का की 7 रस्त्याला आपण धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्याचा प्रयत्न केला. 2012ला सगळं सेट वगैरे सगळं तयार झालं, स्टेज मारला, सगळं मारला होता. जेव्हा डेकोरेशन केलं पण केलं तर रात्री 1 ते 2च्या दरम्यान पोलीस येऊन परमिशन नाही म्हणून काढण्याचा प्रयत्न केला. जेव्हा पोलीस येऊन काढले तेव्हा आम्ही मनोजभाईने काही ठराविक नेत्यांना फोन केला. त्यांच्याकडनं रिस्पॉन्स आला की आम्ही काढायला देत नाही, करेंगे करके देंगे. त्यातलंच एक सांगावं आता सध्या तरी परिस्थिती नाव सांगू शकत नाही, पण त्यांनी काय केलं की मी जा फोन करून टाकतो म्हटलं. तेवढं त्यांनी काढायला लावत नाही. मग जेव्हा ते पोलिसांना फोन आला तर ते अर्धा तासासाठी गेलते. मग अर्धा तासाने पुन्हा आले. मग तेव्हा आम्हाला कळालं की आपल्या समाजात कुठंतरी एक नेता हवा आहे ज्यांचं ओळखी जास्त पाहिजे. जे आज आपल्यावर झालं आहे ते अजून दुसऱ्यावर येऊ नये. का म्हणजे मॅक्झिमम लोक फक्त आश्वासन देण्याचा प्रयत्न करतात की आमच्या समाजाचे आहेत, पण मागणं खंजीर पण खुपसणारे खूप असतात. आपलेच लोक त्यावेळेस काय केलं की याने जर आत्ताच जर उगवला तर याने आमच्यापेक्षा फास्ट ग्रो होईल. त्या उद्देशाने त्याने आपल्यातलेच काही जण टिप देऊन ते डेकोरेशन काढायला लावलं. तेव्हा आम्ही ठरवलं की 2013ला की जे पण होईल ते कायदेशीररित्या आणि आपल्यातला एक मनोजभाईला कळालं की आपण जर असं स्टुडंट लाईफमध्ये जे स्टार्ट केलं ते त्यांनी संस्था ते स्टुडंट लाईफमध्ये असताना जर आपण लीडर नाही झालं तर आपलं कोण ऐकणार नाही. तेव्हापासून त्यांनी एक ध्यास घेतला की राजकारणापेक्षा समाजकारण. राजकारणात काय करतात की करू म्हणतात पण करत नाही,
पण मनोजबाईचं सांगायचा उद्देश म्हटलं तर त्यांनी करू म्हटलं की ते करतात, पण थोडा वेळ लागेल, पण ते 100% ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि पूर्ण करतात पण. त्याचाच रिझल्ट आपण पलीकडच्या वर्षात बघितलं की DJ आपलं मंडळाचं मिरवणूक निघालं, ते एक अभिमानास्पद होतं, सगळ्यांनी ते अनुभवलं. गेल्या वेळेसचं बॅड लक म्हटलं तर मनोजभाई त्यांच्या मातोश्रीचं निर्वाण झालं. या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आईची आठवण म्हणून मी फक्त एकच गोष्ट सांगतो मनोजभाई तुम्हाला, की शक्यतो तुम्ही ह्याच्या पुढं 11 ते 10 घरी पाहिजे, जे की आम्ही सगळ्यांनी अनुभवलं की रात्री आई 2 वाजू दे 3 वाजू दे तिने बसत होते येणे आल्या नसल्याशिवाय. आता त्यांचं गॅपमध्ये ते आपल्याला भरून काढावं म्हटलं तर ह्याच्या पुढं तरी तुम्ही असं करू नका. 10 ते 11 तुम्ही तुमच्या घरात पाहिजे, म्हणजे कुटुंबावर जेव्हा असला आघात होतो ते त्यातनं सुद्धा ते बाहेर पडून आज आपल्या सर्वांमध्ये आहेत. आणि कोणाला पण असं म्हणत नाही की माझं काम काय करू दे, तुमचं काम जर पकडलं एक फोनवर ते धावून येतात, ते त्यांचं विशेष आहे. आणि असं आमचं आहे तुमचं आहे असं भेदभाव न करता त्यांनी सर्वांसाठी झटतात, हे त्यातलं एक गोष्ट आहे. पण ते झटलेल्याचा रिझल्ट पण आम्हाला पाहिजे म्हणून यावेळेस झटलेल्याचा रिझल्ट पण पाहिजे. का म्हणजे गेल्या वेळेसचं एक पोरगं काय केलं होतं, मद्यप्राशन करून त्यांनी इथं दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मनोजभाईने विरोध केला. तर मग ते झालं मॅटर XYZ. एक 15 दिवसांनी त्यांच्याच घरासमोरचे काका लेडीज आली की आमचं चेंबर बंद पडलं. मनोजबाईकडं येण्या अगोदर त्यांनी माझ्याकडे आली, मी स्पष्ट सांगितलं तुमचं चेंबर आम्ही काय करू दे, तुम्ही जर तुमच्या घराबाजूला असल्यानं जर पाळत असेल तर आम्ही का बरं सपोर्ट देऊ. त्यामुळे मनोजबाई तेव्हा पण विचार करा की याच्या पुढे कुणाला साथ द्यायला आणि कुणाला नाही पाहिजे. ज्यांचं कुठं नस दाबायचं तिथंच दाबावं लागतं, जर आपण नाही दाबलं की ते असं हे करतं. हे एक सांगतो. आणि तुमचं नियोजन कुठलं पण राहू दे, फिसकाटताय कुठं म्हटलं तर तुम्ही सगळं प्लॅन केलेला असतं, पण ते आणत नाही. म्हणजे उदाहरणार्थ म्हटलं तर सगळं प्लॅन आज रात्री केलेत, उद्या जाऊ गोव्याला वगैरे असं असं तिथनं हे करू ते करू, सकाळी उठलं की आपण कुठं होतो ह्यात असतंय तुमचं. आता त्याच्या पुढं तसं राहू नये. तुम्ही आजपासूनच एक वाढदिवसाचं एक शुभचिंतन समजून एक वही घ्या, ते वही दररोज लिहा. काय लिहितं की मला उद्या काय करायचं, आज रात्री माझं शेवट कुठं झालं, म्हणजे आज रात्री माझं कार्यक्रमाचं शेवट कुठं झालं आणि उद्या मला काय करायचं हे लिहून ठेवा, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील आणि तुम्ही विकासाकडे जाल. ते बेसिक आहे, हे बेसिक आहे, त्यातलं वीक पॉईंट म्हणून ते समजून घ्या असं मी सांगून आणि वाढदिवसात शुभेच्छा देतो. लाख आपण दीर्घायुष्य व्हावे, पुढच्या वर्षी आम्हाला गुड न्यूज व्हावं हीच अपेक्षा मी व्यक्त करतो. लाईट वीर सूर्य तथागत गौतम बुद्ध छत्रपती संभाजी महाराज आई लवकर सुलतान संत घराणा संत बसवण्णा संत रोहिदास लोकशरणासाठी विश्वरत्न परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांना वंदन करून आज माझा वाढदिवस सिद्धार्थ बौद्धिस्ट तरुण मंडळ व CM बौद्धिस्ट सामाजिक संस्थेच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. आणि वाढदिवस साजरा करत असताना आमचे मोठे बंधू शरणोना चलवादी व आमचे मोठे बंधू नागेश भाऊ चलवादी, आमचे मोठे बंधू दिनेश भाऊ चलवादी, आमचे मोठे बंधू सचिन भाऊ चलवादी आणि आमचे मोठे बंधू नरसिंग भाऊ चलवादी व आमचे काका हनुमंत काका चलवादी व तसेच आमचे बंधू प्रफुल्ल गट्टे व तसेच आमचे बंधू अभि चलवादी आणि तसेच आमचे बंधू सुनील कोरे व आमचे पुतण्या सिद्धार्थ चलवादी व आमचे मोठे बंधू कृष्णा चलवादी व आमचे रंगराज पेठेचे मालक त्यांनी वाढदिवसासाठी उपस्थित आहेत व तसेच बालाजी यांनी वाढदिवसाला उपस्थित आहेत व आमचे व्यंकी चलवादी यांनी वाढदिवसाला उपस्थित आहेत आणि तसेच चंदू चलवादी यांनी वाढदिवसाला उपस्थित आहेत व तसेच प्रदीप चलवादी यांनी वाढदिवसाला उपस्थित आहेत, वाढदिवसाला उपस्थित आहेत, नितीन गायकवाड वाढदिवसाला उपस्थित आहेत, गुंडू चलवादी आणि सर्वजण तुम्ही वाढदिवस सोनू वाल्मिकी यांनी वाढदिवस उपस्थित आहेत. माझा वाढदिवस तुम्ही वेळात वेळ काढून माझ्यासोबत आज दिवसपासून ते संध्याकाळपर्यंत आज 12 वाजून गेले तरी वाढदिवस तुम्ही साजरा करत आहात. आणि माझं स्वप्न आहे की आपल्या चलवादी फॅमिलीमधले कुटुंबामधले
सगळेजण एक चांगल्या पद्धतीने एक चांगलं उच्च शिक्षण घेऊन एक चांगल्या पदावर जावं आणि बुद्ध धम्म हे सांगतो की आपण कुठलीही गोष्ट करत असताना विचारपूर्वक करून काम करावं. कारण आपण व्यसन करायला नाही पाहिजे. कारण का तत्व पाहिजे आपल्याला. कारण का आपण व्यसनाधीन चाललो. आपल्या आता येणारी पिढी किंवा आपण नीट राहिलं तर येणारी पिढी नीट राहते. की आपण की व्यसन केलं तर आपली येणारी पिढी व्यसन करते. आज कोण बी असू द्या, मी असू द्या किंवा कोण बी असू द्या, जेणेकरून दारू पिऊ नका, मावा खाऊ नका, कुठले मुलीच असू द्या, काही असू द्या, मॅटर करू नका. कारण का पंचशील सांगतो की आपण ते तत्व पाहायला पाहिजे. कारण का बाबासाहेबांनी एवढं चांगलं बुद्ध धम्म दिलं आपल्याला आणि ते आपण आचरणात आणत असेल तर मग आपण जयंती किंवा काय कार्यक्रम करून काय अर्थ आहे त्या गोष्टीला, मला असं वाटतंय. मग त्यामुळं आपण समाजात वावरत असताना आपण सगळ्या गोष्टीला आपण नियम पाळायला पाहिजे. कारण आपण नियम पाळत नसेल तर मग आपण समाजात येऊन की 4 गोष्टी बोलून काय अर्थ नाही. मी कुठं तर चुकत असेल तर मला सांगा, बाबा मग तुमचं चुका लागलाय, काय करायला बेंदर का आपण एकमेकाला बोलायला पाहिजे. कारण का इथं कोण मोठा कोण लहान असं विचार करून सगळेजण आपण भाऊ लोक आहेत. कारण का माझं चुकत असेल बिनधडक येऊन बोलायचं, कारण बाबा इथं चुका लागलाय, इथं असं घडा लागलाय, कोण बी असू द्या. कारण का आपण फॅमिलीमधले आपण चलवादी म्हणजे एक मोठं आहे. सोलापूर शहरामध्ये चलवादीचं नाव टिकवण्यासाठी मी भरपूर प्रयत्न करत असतो. कारण का आपण कुठलं चलवादीचा डाग लागू नये हे माझा प्रयत्न असतं. की आपण काम करत असताना चलवादी म्हणजे एकट्यानं सर्वांचं नाव निघत असतं. मग आपण काम करत असताना एवढं चांगल्या पद्धतीने आपण काम करायचं जेणेकरून येणारी पिढी आपला आदर्श घ्यायला पाहिजे. तर माणसाचा जन्म एकदा देतो, पुन्हा वेळेकडे येत नसतं. त्यासाठी एकदा जन्म येत असताना आपण चांगल्या पद्धतीने आपण काम करायला पाहिजे आणि चांगलं समाजामध्ये काहीतरी देणं आपलं. जन्माला कुत्रं पांढरे बी येतं जन्माला, तसं काय आपण जन्माला आलो तर आपलं सार्थक व्हायला पाहिजे. येणारी पिढी आपला आदर्श घ्यायला पाहिजे, ते जन्माचं सार्थक होतो. आणि त्यासाठी सर्वजण इथं जमलात. आमचे दिनेश भाऊ असू दे, शरणभाऊ असू दे, सर्वजण मोठे बंधू सगळेजण जमलात. मला वाढदिवसात शुभेच्छा दिलात आणि एवढं मोठ्या प्रमाणात माझा वाढदिवस साजरा केलात. तुमचे जे माझ्याकडनं जे अपेक्षा आहेत म्हणजे जेवढं होईल मी तेवढा प्रयत्न करण्याचा शब्द देतो. आणि सर्वजण मला वेळ दिलात आणि आमचे सचिन भाऊ वेळात वेळ मला प्रत्येक वेळेस मार्गदर्शन करत असतात. दिनेश भाऊ मार्गदर्शन करतात, शरणभाऊ बी मला मार्गदर्शन करतात, नागेश भाऊ करतात, प्रफुल्ल सगळे आपले सगळेजण एकमेकाला मला म्हणजे एक लहान भावाला भरपूर म्हणजे एक चांगलं समाजाचं प्रेझेंट म्हणजे चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी त्यांनी मला प्रोत्साहन करतात. असे भाऊ लोक, असे बंधू लोक कुठं समाजात कुठंच महाराष्ट्रात देशाभरात कुठं असे भाऊ लोक भेटत नाहीत. मला भेटलेत हे मला माझ्यासाठी लय मोठं भाग्य आहे. आणि माझ्या वाढदिवसानिमित्त सगळेजण उपस्थित राहिलात. मी सगळ्यांचे वाढदिवसाचे आभार मानतो.